हा बाबा, कुठे आहात तुम्ही? अरे आता मी समर सरांकडे चाललोय घरी. हनुमान मंदिर रोडवर आहे. का रे? निघा लवकर तुम्ही. चला रे. बाबा, एफडी मोडायची काय गरज होती हो? रोहन, नाही बाबा, मला बोलू दे. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, मी ऑफिस मधून काहीतरी लोन साठी अप्लाय करतो. अरे रोहन, माझं ऐक बाळा. हे बघ, मला सांग, तू लोन काढणार आणि काही वर्ष त्याचे हप्ते फेडत राहणार, नाही का? तुला जर लोन काढायचंच असेल ना, तर स्वतःसाठी काढ ना. काहीतरी चांगलं कर. त्यातून एखादी गाडी घे, आदिराला घेऊन कुठेतरी फिरायला जा. हा, मला माझं काम करू दे रोहन. अहो बाबा, मग माझी जबाबदारी नाहीये काही? ऐकून घे. हे बघ, स्वानंदीचं लग्न झालं, त्या लग्नाचा खर्च आपल्यावर फारसा पडला नाही. सगळा खर्च राजवाड्यानेच केला ना. मग ते पैसे आहेत शिल्लक आपल्याकडे. तू ते फेडायची गरज नाही. ती माझी जबाबदारी आहे. मी आजच्याच त्यांचे पैसे परत करतो, म्हणजे मला रात्री शांत झोप लागेल. अरे माझ्या मनावरचं एक मोठं ओझं कमी होईल रे रोहन. बरं बाबा, मला सांगा तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात? मी येतो तुमच्या इथे. आपण बँकेच्या बाहेर पडल्यानंतर डाव्या हाताला एक गल्ली जाते बघ. हा हा, हा, तिथे. ठीक आहे, आलोच मी. ये ये. उचला बाबा, फोन उचला. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. ते म्हणा. हा ताई, रोहन, अरे बाबा बँकेत गेले होते आता. कळलंय मला ते. पण मग तू थांबवलं का नाहीस? मी म्हणाले होते ना, मी थोडे थोडे करून राजवाड्यांचे पैसे परत करीन. रोहन ऐक, आपल्याला बाबांना समजवायची गरज आहे. त्यांनी खूप मनावर घेतलंय. तू बोल आधी त्यांच्याशी. तुला काय वाटतं मी नाही बोललोय का त्यांच्याशी? अगं ते नाही ऐकत आहेत माझं. आणि ताई हे बघ, त्यांनी पैसे फेडले काय आणि मी पैसे दिले काय, एकच गोष्ट आहे. तसंही मला नंतर त्यांच्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवणंच आहे ना. ते करेन मी. अरे पण मुळात तुम्ही हे का करताय? मी करते ना हे सगळं. अगं पण बाबांना नाही चालणार ना ते ताई. आणि आय थिंक त्यांना देऊ दे पैसे, नाहीतर त्यांना त्या गिल्टचा खूप जास्त त्रास होईल. रोहन, तू माझ्या बाजूने का नाही बोलत आहे सत्ता? तुला कळत नाहीये का की बाबांना अपराधी वाटायचं काही कारण नाही आता? हे बघ, आपण दोघांनी मिळून आता बाबांना शांतपणे समजावलं पाहिजे. तर तू त्यांच्या बाजूने काय बोलतोयस? कारण मला सुद्धा कुठेतरी पटतंय हे ताई. हे बघ, त्यांना खरंच पैसे देऊ दे. आणि मला सांग, त्यांनी ते पैसे त्यांच्या म्हातारपणासाठीच साठवले होते ना. अगं मग मी आहे ना, त्यांच्या म्हातारपणात मी घेईन ना त्यांची काळजी. मी करेन त्यांचा खर्च. हिशोब एकच होतो ताई.